नमस्कार, मी केतकी जोशी। दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव। आता सगळीकडेच कोरोनाचं सावट आहे आणि हे सावट दूर करण्यासाठी या उत्सवाची आपण सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होतो आणि न्यूज 18 लोकमतनं एक विशेष मोहीम राबवली। या प्रकाशाच्या उत्सवामध्ये फटाके मुक्त दिवाळीसाठी आम्ही वारंवार आवाहन करत होतो आणि याच आवाहनाला आता आरोग्य मंत्र्यांचीही साथ मिळाली आहे। सध्या कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही आणि कोरोना श्वसनाशी संबंधित आजार आहे। दिवाळीत फटाक्यांमुळे धुराचं प्रमाण वाढतं आणि अर्थातच श्वसनालाही त्रास होतो। ही दिवाळी साधेपणाने साजरी करावी असं आवाहन तर केलं जातच होतं, पण फटाके मुक्त दिवाळीसाठी आम्ही आवाहन केलं आणि त्याला आता आरोग्य मंत्र्यांचीही साथ मिळाली आहे। फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे। आपण जे फटाके फोडतो हे फटाके कुठल्याही प्रकारचे असो हवेला प्रदूषण देतात, पण त्याचबरोबर करोनाच्या पेशंटचं नुकसान करणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या फटाके मुक्त दिवाळी मोहिमेला आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी साथ दिली आहे। महाराष्ट्रात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राजेश टोपेंनी केले। तसंच महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मांडणार असल्याचं सुद्धा टोपेंनी म्हटलंय। न्यूज 18 लोकमतनं ही वारंवार मोहीम लावून धरलेली होती। सध्या कोरोनाचं सावट आहे, अर्थातच दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे धुराचं प्रमाण वाढतं, अनेक आजारी लोक आपल्या आसपास असू शकतात। मानसिकता सुद्धा खूप वेगळी आहे यावेळच्या दिवाळीमध्ये। आतापर्यंतचे सण जसे अगदी साधेपणाने साजरे केले, तसंच आता दिवाळी सुद्धा साधेपणाने साजरी करावी असं तर आवाहन होतंच, पण त्याचबरोबर फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन आम्ही करत होतो आणि त्याला आरोग्य मंत्र्यांनी देखील दुजोरा दिला। दिवाळी तोंडावर लक्षात घेऊन, थंडी तोंडावर लक्षात घेऊन आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की दिवाळीला यावेळेस फटाके मुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय कॅबिनेटला सुद्धा मी याबाबतचा आग्रह धरणार आहे की शक्यतो फटाक्यांच्या धुरामुळे ज्या टॉक्सिसिटी खूप असते आणि थंडीमुळे तो धूर ती वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अधिक काळजी या संदर्भातली घेतलेली बरी। यासाठीच ही व्यवस्था किंवा हा नियम या दिवाळीच्या हद्दीपर्यंत करण्याच्या अनुषंगाने आग्रह माझा निश्चित प्रकारे राहील। यंदा दिवाळी फटाके मुक्त करा अशी मोहीम न्यूज 18 लोकमतनं हाती घेतली होती। आरोग्य मंत्र्यांनी त्यांना त्या मोहिमेला साथ दिलेली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, आरोग्य मंत्र्यांनी काय आवाहन केलंय? कारण आपण तर आवाहन करत होतो, पण त्याला काय आरोग्य मंत्र्यांनी साथ दिली आहे? त्यांनी नागरिकांना काय आवाहन केलंय? फटाके मुक्त दिवाळीच्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनी जी कॅम्पेन लावली आहे त्याला प्रतिसाद आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे। राजेश टोपे यांनी भूमिका मांडली आहे की पुढच्या काळामध्ये कोरोनाची सध्या जी स्थिती आहे ते रुग्ण वाढण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या निमित्तानं अनेक लोक हे एकत्रित येतील सण साजरा करण्यासाठी, त्यावेळेस अनेक जण फटाकेही उडवतील। यामुळे श्वसनाचा ज्यांना त्रास आहे, फुफ्फुसाचा ज्यांना त्रास आहे, त्यांच्यासाठी अधिक समस्या निर्माण होऊ शकते। यामुळे लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यंदा फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी अशा स्वरूपाची भूमिका आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। विशेष म्हणजे त्यांनी लोकांना अपीलसुद्धा केलेलं आहे, जे न्यूज 18 लोकमतने सुद्धा अपील केलं होतं की फटाके मुक्त दिवाळी साजरी करायला हवी आहे। त्यालाच प्रतिसाद देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भूमिका मांडलेली आहे की यंदा दिवाळी कोरोनाच्या काळामध्ये आहे, ती जर व्यवस्थित साजरी करायची असेल तर फटाके मुक्त दिवाळी साजरी करायला हवी आहे। लोकांना परत एकदा कोरोनाची लाट महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी आहे। आज राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सकाळी एक बैठक घेतली, जी कोरोनाच्या संदर्भात जो टास्क फोर्स केलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती। त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली की जर कोरोनाची दुसरी लाट आली तर कशा स्वरूपाचं प्रिपरेशन असावं, कशा स्वरूपाची अंमलबजावणी पुढच्या काळामध्ये करता येईल। आणि त्याच्यामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली की दिवाळी जी साजरी करायची ती फटाके मुक्त कशा स्वरूपात करता येईल आणि त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर न्यूज 18 लोकमतने ही भूमिका मांडली आणि त्याला प्रतिसाद सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी दिलेला दिसून येतोय।
धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. अर्थातच सरकारनं साथ दिलेली आहे, म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी साथ दिली आहे. हा प्रस्ताव देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडणार आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी लोकांनीच फटाकेमुक्त दिवाळीसाठी पुढाकार घ्यावा असा एक पर्याय पुणेकरांनी सुचवला आहे. या संदर्भात फटाके व्यावसायिक आणि फटाके मुक्तीचं अभियान चालवणाऱ्या अन्निसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फटाके मुक्त व्हावी अशी एक सध्या जनजागृती होते, चळवळ होते. काही लोकांनी मागणी केली जाहीरपणे. सरकारही या संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. पण खरंच फटाके बंदी असावी का या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर? कारण या धंद्यात सिजनलच्या याच्यात अनेक व्यावसायिकांनी अक्षरशः हजारो रुपये गुंतवलेले आहेत. जर फटाके बंदी आली तर मग आमच्या गुंतवलेल्या पैशाचं काय होणार? आम्ही तर ऑलरेडी टॅक्स भरला आहे, असे सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याला काउंटर म्हणून आपल्यासोबत अनिसचे जे कार्यकर्ते जे गेली अनेक वर्ष या चळवळ चालवतात फटाके मुक्त दिवाळीची, हे दोन्ही आपले समोरासमोर आहेत. आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, यंदा कोरोना आहे आली झालं तर यंदाची दिवाळी फटाके मुक्त करायला काय हरकत आहे? ठीक आहे, तुमचा व्यवसाय सगळ्यांचंच नुकसान झालंय ना. या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगाराचं हे होतं. फटाक्याच्या कंपनीच्या बनवणाऱ्यापासनं ते इथे विक्रेत्यापर्यंत बरेच रोजगार याच्यामध्ये उपलब्ध असतात. ते सगळे रोजगार ठप्प होतील आणि आम्ही वर्षानुवर्ष सिजनल धंदे करणारे आहोत. तर सिजनल धंदे करताना आम्ही मागच्या धंद्यामध्ये प्रॉफिट झाला तर तो पुढच्या सिजनल धंद्यामध्ये वापरतो आणि त्याच्यावरती आमचं चालतं सगळं. आता हे अचानक अशा गोष्टी झाल्यानंतर पहिलेही सण अख्ख्या वर्षाचे वाया गेलेले. तर या धंद्यामध्ये हे आत्ता करत असताना जर समजा आम्हाला ह्याच्यात नवीन एक हे होती की दिवाळीमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि आमचं परत रुळावर सगळ्या गोष्टी येतील, तर हे असं झाल्यानंतर मग एखादा संसारच उघड्यावर पडेल ना. थोडक्यात फटाके बंदीला विरोध आहे. हो, फटाके बंदीला विरोध. सरकार आता विचार करतंय फटाके बंदी. यंदा बरेचशा लोकांचं आव्हान आहे की फटाके बंदी असावी सगळी. बरोबर आहे. आमचं म्हणणं एकच आहे की जर का फटाक्याला बंदीच करायची होती तर जसं तुम्ही गणपती टायमाला आधी सांगितलं होतं की साधेपणाने साजरे करा, तसंच जर का सर्वांनी तुम्ही आधी सांगितलं असतं की बाबा गणपतीनंतर की यावर्षी दिवाळी आणि नवरात्र साधेपणाने साजरे करा, तर लोकांनी मालच मागवला नसता. आज दिवाळी 4 दिवसावर येऊन टेपली आणि लोकांचा माल येऊन पडलेला आहे. लोकांनी कर्ज काढून माल खरेदी केलेला आहे, लाखो रुपये भाड्यापोटी भरलेले आहेत. आता या सर्व व्यापाऱ्यांनी करायचं काय? तुम्ही किती माल भरला? जवळपास 4.5 लाखाचा माल आहे माझ्याकडे. गेले सगळे सीझन मी करतो, पण राखीपासनं सगळ्या प्रकारचा माल माझ्या घरी येऊन पडलेला. म्हणजे झोपायला फक्त माणूस राहील एवढंच राहिले. मूर्ती राहिलेली आहे, राखी राहिलेली आहे. आता हा माल मी कुठं ठेवणार? येऊन गोडाऊनला पडलाय, त्याचं भाडं मी भरायचं. मग ते पैसे कुठं उभे राहणार? म्हणजे घरच्यांनी आम्ही करायचं काय? ठीक आहे, फटाके तुम्ही बंदी ऐकलं. म्हणता, फटाके बंदी म्हणता, पण तुम्ही हे वर्षभर आधी 6 महिने आधी का सांगत नाही? आज इतके वर्ष व्यापारी सगळे राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या संपर्कात असतात, मग कळवलं का नाही जात? अचानक का सांगितलं? आता स्वयंसेवी संस्था सणाच्या 8 दिवस आधी 10 दिवस आधी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. अचानक सांगतात की हे होणार नाही, ते होणार नाही. आज मला शुगरचा त्रास आहे, सकाळपासून मला टेन्शन येतं की अचानक आलं, काय झालं माझ्या जीवाला? माझी मुलगी, आई, बायको काय करणार? या गोष्टींचं उत्तर कोण देणार? या व्यावसायिकांचं दुःख आपण ऐकलं. तुम्ही चळवळ चालवतं अनिसतर्फे गेली अनेक वर्ष फटाके मुक्त दिवाळीची. यंदाही तशी, आता किमान कोरोनाच्या पासून यंदाची दिवाळी तरी फटाके मुक्त व्हावी. पण हे व्यवसायांचं दुःख आपण ऐकलं, काय सांगा? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 20 वर्षापासून फटाके मुक्त अभियान मोहीम चालवते आणि प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक दुकानदाराला, प्रत्येकानं जाऊन आम्ही सांगत असतो फटाक्याचे दुष्परिणाम काय आहेत. आणि फटाके जे बनवणारे कारखाने आहेत त्या ठिकाणी बालमजुरी म्हणजे की वाढली जाते. म्हणजे आपण बालमजुरीला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. त्याचे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, म्हणजे ध्वनी प्रदूषण होतं, वायू प्रदूषण यंदा होतं. कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या अभियानाला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर का बघितलं तर आता आपण बघतो की 8 महिने बरेच व्यवसाय थांबलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येकांनाच प्रॉब्लेम आलेले आहेत, व्यवसाय कुठलाही असून दे. आणि जर का सरकारने असं हे केलं असेल तर त्यांनी आधी म्हणजे की सांगणं फार गरजेचं आहे. अचानक म्हणजे की या म्हणजे की हे ज्या लोकांनी सामान भरलेलं आहे याच्या आधी त्यांनी यांना कल्पना देणंही गरजेचं आहे. कुठेतरी सरकारची याच्यामध्ये चूक आहे की तुम्ही अचानक जर का बंदी आणत असाल, त्यांना का बंदी आणलेली नाहीये विचारतो. नाही तर बंदी म्हणजे जर का लोक म्हणत असतील तर त्याच्यामागचं कारण काय आहे हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे आणि ते आरोग्य जपणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही गोष्टी करत असतील. म्हणजे आम्ही आजच नाही, गेली 20 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो. मध्यम मार्ग काय? मला असं वाटतं की शासनाने निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण लोकांनी यावेळेस सुमोठा असा निर्णय घ्यावा
की मी कमीत कमी फटाके वाजवेल. मी ज्या फटाक्याने त्रास होतो, श्वासाचा त्रास होतो, असे फटाके मी टाळेल. असं लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तू ऐकलं असेल एकतर व्यावसायिकांचा विरोध आहेच आहे, त्याला पण फटाके मुक्त दिवाळी संपूर्ण राज्यभरातच साजरी करावी असं आवाहन करण्यात येत आहे. आपण देखील हे आवाहन वारंवार केलं होतं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. नाशिककरांचं काय म्हणणं आहे? नाशिकमधून काय प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत? केतकी खरं आहे तुझं म्हणणं, पण याच्यामध्ये दोन गोष्टींचा विचार सगळ्यात प्रामुख्याने केला पाहिजे. एक म्हणजे की आरोग्यविषयक विचार जर का केला तर आपल्याला माहिती की कोरोना अजूनही पूर्णपणे आटोक्यात आला नाही आहे आणि ज्यावेळेस थंडीची लाट सुरू होते त्यावेळेस स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होतो. जोही कोणता प्रदूषणाची लेअर असते ती हवेमध्ये सॅच्युरेट होते, त्यामुळे हा एक मोठा फटका बसतो. त्याच पार्श्वभूमीवर आलेली ही दिवाळी मुळात लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये प्रत्येक ठिकाणी भारतीय फटाक्यांबरोबरच चायनीज फटाके सगळ्यात जास्त उपलब्ध होतात. आणखीन सरकारला सगळ्यात जास्त GST मिळवून देणारा व्यवसाय म्हणून सुद्धा फटाक्याकडे बघितलं जातं. पण चायनीज फटाके ज्याच्यामध्ये क्लोरेट आणि बेटियम नायट्रेट नावाचं जे घातक रासायनिक द्रव्य असतं ज्याने प्रदूषणाची मात्रा ही अधिकाधिक वाढते आणि यामुळेच ओझोनचा जो थर आहे, आपण जो म्हणतो की ऑक्सिजनची मात्रा, या सगळ्याच गोष्टीवर मोठा फरक पडतो आणि प्रदूषण अधिकाधिक वाढू शकतं. अशा घातक रसायन असलेल्या फटाक्यांना सरकारच्या माध्यमातून जी परवानगी देण्यात येते बाजारपेठमध्ये ही सगळ्यात चुकीची आहे असं फटाके विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मुळात कसं आहे की जर आम्हाला आता बऱ्याच ठिकाणी, आता नाशिकचा आपण विचार करतो तर ज्या ठिकाणी आता ही मी जागा दाखवतो, गोल्फ क्लब मैदान, नाशिकचं ईदगाह मैदान सुद्धा म्हणून त्याला ओळख आहे. रवीला मी विनंती करतो, रवी आपण दाखवू. हे पहा, हे मैदान पूर्णपणे मोकळे आहे. आता याच मैदानामध्ये सगळे फटाक्यांच्या स्टॉलचं काम आत्तापर्यंत झपाट्याने सुरू झालेलं असतं आणि याच मैदानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर फटाके विक्रीचे स्टॉल्स उभे असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक फटाके व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे, पण एकीकडे परवानगी द्यायची आणि दुसरीकडे सरकारच्या माध्यमातून फटाके बंदीवर विचार करायचा. नेमकं आम्ही जगायचं कसं? आम्हालाही कुटुंब परिवार आहे, अशा प्रकारचा आक्षेप सुद्धा सगळे फटाके विक्रेते, होलसेलर किंवा फटाके निर्मिती करणारे असे म्हणतात की याचं नुकसान कोण भरून काढणार. हा झाला एक भाग. दुसरा भाग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर का आपण विचार केला तर क्लोरेट आणि बेटियम नायट्रेट हे सगळ्यात घातक घटक, हे रासायनिक घटक हे या प्रदूषण मोठ्या प्रमाणावर पसरवतात आणि याचा फटका मोठा बसू शकतो. नाक, कान, डोळे याच्या माध्यमातून जे प्रदूषण प्रत्येक व्यक्तीच्या अंगात जाऊ शकतं, याने खूप मोठा फटका बसणार आणि याचा अर्थातच कोरोना कुठेतरी जो आटोक्यात आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे, तोच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं तर काय, याचं उत्तर कोणाचकडे आज तरी नाही. अगदी अगदी. आणि प्रशांत, हेच आवाहन म्हणूनच आपण करतोय आणि त्याशिवाय मानसिकता सुद्धा आता अशी नाहीये की आपण खूप जोरदार ही दिवाळी साजरी करावी. आपल्याला आणखीही बोलायचंय, पण एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत आणि आणखीही काही मुद्द्यांवर बोलणार आहोत. फटाके मुक्त दिवाळी. यंदा दिवाळीला फटाके नको असं आवाहन तर सगळेच जण करतात आणि करोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी देखील हेच आवाहन केलंय. ऐकूयात. की आपल्याकडे कोविड-19 हा आजार आलेला आहे आणि यामध्ये नेमकं जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसालाच हा आजार झालेला असतो आणि म्हणून जे रुग्ण बरे होऊन गेले किंवा जे रुग्ण आहेत, यांना हे जे एअर पोल्युशन आहे यामुळे यांचं नुकसान होऊ शकतं, यांना याचा खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि म्हणून आपण जे काही फटाके वगैरे फोडतो, हे फटाके फोडण्याने दिवाळी होते असं मला वाटत नाही. आणि याबरोबरच आपण या विशेष मोहिमेत इथेच थांबतोय. पण दिवाळी प्रकाशाचा उत्सव आहे, पणत्या लावा, दिव्यांची आरास नक्की करा आणि इतरांच्या आयुष्यात सुद्धा हा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करा, पण फटाके मात्र फोडू नका. यानंतर इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. आपण जे फटाके फोडतो हे फटाके कुठल्याही प्रकारचे असो हवेला प्रदूषण देतात, पण त्याचबरोबर करोनाच्या पेशंटचं नुकसान करणार आहे. प्रायोजक नसाका वाटर प्यूरिफायर, उकाया एडवांस्ड ट्यूबुलर टेक्नोलॉजी इन्वर्टर बैटरी आणि जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा.